अहो डॉक्टर सांगा ना कशी आहे माझी बायको. सिद्धिराज डोंट वरी, मिसेस भावना इज ओके नाव. पण आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. आणि बाळ? बाळ देखील सुखरूप आहे. देवाची कृपा. नशिबाने त्या पोटावर पडल्या नाहीत. युजली पडताना आपण डोकं सांभाळतो, पण मिसेस भावना यांनी पडताना पोटाभोवती हात धरलेला, त्यामुळे पोटाला आणि कमरेला मार लागला नाही, पण डोक्याला त्यांच्या मार लागलाय. काही गंभीर नाही आहे ना? नाही, आत्ताच तसं काय सांगता येणार नाही, पण आपण MRI करूया आणि काय रिपोर्ट येतील ते कळेलच आपल्याला. हे बघा, तुम्ही वाटेल ते टेस्ट करा, पण प्लीज माझ्या बायकोला वाचवा, काही करू प्लीज. सिद्धिराज घाबरू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. सिद्धू, काळजी करू नको. डॉक्टर बोललेत ना, बाळाला काही एक होणार नाही. पण भावनेचं संकट सुद्धा टळलं पाहिजे ना दादा. तिला पण काहीच होणार नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना आहेत ना तिच्यासोबत. मी आईला सांगून येतो. थांबा वहिनी. डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाच्या जीवाला धोका नाही. पण तुम्ही या सगळ्यातून सुटलाय असं समजू नका. सर, तुम्हाला आठवतं मी त्या दिवशी तुम्हाला असं म्हणाले होते की मला असं वाटते मी याआधीही तुमच्या घरी येऊन गेल्या. तेव्हा तुम्ही मला असं म्हणाला होतात की कदाचित ते देजावू असेल. पण तुम्हाला एक सांगू, ते काही देजावू नव्हतं. ती माझी दूरदृष्टी होती. Oh, Miss Janvi, will you close your eyes? हां? का? Close your eyes for me. ओके. सर, अहो काय करताय तुम्ही हे? काय झालं मिस जानवी? माझा एवढा पण हक्क नाहीये का तुमच्यावर? नाही, तसं नाही, पण मला घर बघायचं होतं ना तुमचं. आता तुम्ही इथे पण मला काही सरप्राईज देणार आहात का? मिस जानवी, आय नो अजून आपलं लग्न झालं नाहीये, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला असे छोटे छोटे सरप्राईजेस तुम्हाला द्यायला आवडतात. पण येस, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला लगेच खाली ठेवतो. Here it is. हे आहे आपलं घर. सो मिस जानवी, आवडलं ना तुम्हाला आपलं घर? नाही. मिस जानवी, मी तुम्हाला विचारलंय तुम्हाला घर आवडलं का नाही? जयंत सर, मला तुमचं घर अजिबात आवडलं नाही. तुला खरंच काही त्रास होत नाहीये ना? नाही, बरं वाटतंय मला. भावना
अगं बाई भावना भावना कशी आहेस तू बा कशी आहेस सांग. अगं काय सांगू तुला ते डॉक्टर जोपर्यंत सांगत नव्हते ना तोपर्यंत जीवाला नुसता कसा घोर होता बघ माझ्या. नको नको ते मनात विचार येत होते. पण जेव्हा तुला इथं आणल्याचं कळालं तेव्हा कसा जीव कसा भांड्यात पडला. असं वाटलं की परमेश्वरानं मलाच पुनर्जन्म दिला की काय. आणि खरं सांगते तू बरी आहेस आपलं बाळ बरं आहे हे कळलं आणि मग कसं मन कसं ते भरून आलं ग माझं. तेव्हा परमेश्वरा आई अंबाबाई तू माझ्या नातसुनेला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला अगदी एका मोठ्या अपघातातून वाचवलंस. तुझे आयुष्यभर उपकार राहतील माझ्यावरती. मग तुम्ही ठीक आहात ना? काही त्रास वगैरे होत नाही ना? नाही. बरी आता. आई आजी आजी अगं काय करतेस तू? काय करतेस म्हणून काय विचारतोयस तू मला? हिच्यामुळे हे सगळं घडलं. हिनं माझ्या नाचणीला धक्का दिला. आजी अहो काय बोलताय तुम्ही? आईंची काही चूक नाहीये. काही नाही केलं त्यांनी. नाही भावना माझ्यासाठी तू आणि तुझ्या पोटातलं बाळ अतिशय महत्वाचं आहे. पण हे बघ माझ्या भावनाला आणि त्याच्या बाळाला जर कुणापासून त्रास होणार असेल तर मी मुळीच ते खपवून घेणार नाही. मग भले ती माझी सून का असेल ना. अरे आम्ही बोललो ना आजी आईची काही चूक नाहीये त्यात. वाटेल तर काय बोलतेस? माझ्या बायकोच्या बाबतीत आणि आईच्या बाबतीत मी काही खपून घेणार नाही आजी. अरे सिद्धू सिद्धू तुला समजत कसं नाही? अरे गाडे पाटील घराण्याच्या वंशाच्या दिव्याला जर कोणी विझवण्याचा प्रयत्न केला ना तर ते मुळीच खपून घेणार नाही. हो आजी तुमचं काळजी करणं साहजिकच आहे. पण यावेळी आईंची खरंच काही चूक नाहीये. त्यांना कुठे माहित होतं की कोणी त्यांना धक्का मारणार आहे. वहिनी तुम्ही तर तोंड बंदच ठेवा प्लीज. सिद्धू काय चुकीचं बोलली ती? तू तिच्यावर काय ओरडतोयस? दादा कारण मला माहितीये म्हणूनच मी बोलतोय. जाऊ दे ना आपण या विषयावरती प्लीज नंतर बोलूया. नंतर का? आत्ताच बोल. तू दरवेळी निरांबरीलाच का धाऱ्यावर धरतोस? नाही धाऱ्यावर तर मी धरणारच आहे. कारण मला माहिती आहे हे जे कोणी केलंय ना ती व्यक्ती आपल्याच घरातली आहे आणि त्या व्यक्तीला मी लवकरात लवकर शोधून काढणारच आहे. आणि एक गोष्ट तू लक्षात ठेवायची. अरे माझ्या बायकोच्या आणि माझ्या आईच्या वाट्याला जायचं नाही नाहीतर गाठ सिद्धिराज गाडे पाटलाशी.